होय 100 लोकांमधून लईच जर ठरलं तर 10-5-2 लोक ठरतात, पण बाकीचे याचा काही परिणाम नाही, काही नाही त्याचा त्या राजकीय याच्यावर. याच्या काय झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं शेतकऱ्याचं अगर याचं ह्या भाजपवर थोडा म्हणजे नाराजी आहे. हे जे 400 पार नारा अमकं तमकं मुस्लिम समाज यांनी काय केलं, ह्या विरोधी पक्ष लोकांनी किंवा संविधान बदलिणार आहेत, अमकं करणार आहेत, फलानं करणार आहेत, हे भूल थापा देऊन हे घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं थोडेफार शेतकऱ्याच्या काही अडचणी असतात. थोडंसं ह्या वर्षी 12 महिन्यामध्ये धान्य मालाला याला त्याला भाव कमी जादा झालेला आहे. याच्यामुळं भाजपवर नाराजी म्हणून आपले आलेले आहेत. पण जे खासदार निवडून आले ते म्हणतात की आम्ही त्यांच्यामुळे निवडून आलो म्हणून. कोणामुळं? 100% सांगतात जरांगे पाटलांचा फायदा झाला आम्हाला. अहो मग मला तुम्ही सांगा, माझ्या जातीचे जर असले तर तुम्ही मला काय म्हणणार आहे? किंवा नाही आम्ही बटुळेमुळंच आमचा मीडिया चालला. मागल्या वेळेस तुम्ही माझी क्लिप घेतली, किती चालला तुमचा मीडिया? याचं ध्यान करा तुम्ही. तसं त्याच्या समजा हे आलेत त्याच्या नशिबाने आलेले आहेत, याच्या नशिबाने नाही आलेली. जो ओबीसी की बात करेगा विषय काही नाही, त्याच्या पुढंही राजकीय याच्यावर पुढं काही नाही. हे फक्त काय चाललेलं आहे वरून राजकीय एकूणाचा सल्ला आहे. देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा तो एकनाथ शिंदे असू द्या, हे जी मराठा जी आहे ना, मराठा लोभीनी पूर्ण केंद्रापासून तर महाराष्ट्रापर्यंत ठरलेलं आहे. आणि हे देऊ घेऊ यांना फक्त काय करायचं आहे, हे 18 पगड जाती हे कायमच्याच आशा ठेवायच्यात म्हणून हे शहाणपणा त्याचा चाललेला आहे. पण आता लोक काय झालं तर 5-7 महिने भरपूर समाधानी आमच्या 18 पगड जातींनी 12 बलुतेदारांनी ऐकून घेतलं, समाधानीने ऐकून घेतलं. कुठं आम्ही आतापर्यंत सांगा कुठल्या किती आंदोलन झाले आमचे, कुठल्या एखाद्या समाजाला डाग लागन किंवा एखाद्याला आर्गी तुर्गी बोललं आमच्या ओबीसी मधलं जरी नेता असत मग आता आमची का आज पंकजाताई नाही आली, 20-21 सभा घेतल्या तिथं पंकजाताई कोणी ओबीसीचे नेते नाही आले. पण असा एखादा ओबीसीचा नेता म्हणला का, कोणी धनगर समाजाचा असो, कोण्या समाजाचा, ओबीसी म्हणजे आमची एक जात, ह्या समाजाचा कोणी म्हणला का की बाहेर तिच्याकडे ती नाही आली म्हणून मी बघतो, याच्यासारखं हावर मारून मेरे माको बोलावता हे तर नाही केलं ना मी. काय को बोला ना, अरे तुझ्या पद्धतीने तू कर, तू कशाला सांगतो यो नाही आहे का तर मैं देखता, अरे हिंदी आहे ना तुला. पण मी समाजाकरता मरायला उद्धार झालेलो आहे. आणि मी 3 दिवसात जर सरकार इथं याच्यामध्ये काही दखल नाही घेतली तर नक्की महाराष्ट्रामध्ये काय ठराव घ्यायचा आहे हे मी नक्की घेणार आहे. एवढं 100% तुम्हाला सांगतो. जे असन ते आपल्या व्यवस्थित पद्धतीने सरकारला सांगितलंय की जर येत्या काही दिवसात निर्णय घेतला नाही 288 जागेवर आम्ही उमेदवार उभा करू. आणि आम्ही कोणी म्हणलं का रे बाबा त्याला काही लढू नका काय असं तुम्ही म्हणले काय? आम्ही म्हणणार नाही तर उलटा 200 नाही 500 400 म्हणजे 500 जे काय ते डबल त्याच्यापेक्षा 248 88 पेक्षा डबल त्यांनी 500 टाका आणि 500 टाकून त्यांनी लढावं. एका तालुक्यात त्यांनी 2-2 आमदार टाकावं त्याच्या समाजाची. लई चांगलं त्याच्याकरता आम्ही त्याच्या उलट त्याला खर्चायला पाहिजे उभं आम्ही आमच्या याच्यातून. त्यांनी जर उमेदवार टाकले तर काही आमची अडचण नाही, त्याचा प्रश्न आहे तो. आता आम्हाला कोणाला टाकायचं आहे का ओबीसीला नाही टाकायचा ह्यो आमचा प्रश्न आहे, आम्ही ठरवू द्यायचं काय ठरतंय तसं. आता माणूस माणसाच्या मनाने साहेब हुशार नसतं, जगामध्ये हुशार मनाने नसतं, जगाचं पाहून हुशार व्हावं लागतं. आता याचं बघू आम्ही आणि मग आम्ही ठरवू काय ठरायचं ते. याचे 248 पडले तर आमचे 10-5 कुठंतरी जर पाहू अंदाज तसं काय होतंय काय नाही तशा पद्धतीने याचं काय होतंय ते आहे की नाही. ह्यो पै चालला तर आम्ही आपलं लोटंगळ घेत त्याच्या मागं चालू कसं तरी धोरणाने. त्याला काही घाबरायसारखे नाही. फक्त एवढं त्याला आता शेवटचा आपलं चॅलेंज आहे की आतापर्यंत समाज आमचा ओबीसी 7 ते 8 महिने ऐकून घेतलं, समजून राहिला. आणि आमच्या ओबीसीत आक्रमकपणा कधीही डायरेक्ट घेणारी कंपनी नाही आहे आमची ओबीसी. समजून घेणारी, नको बाबा संसारिक लोक, नको बाबा आपलं गरिबीच आहे, आमचे वडील जर असले नको बाबा आपला गरिबी संसारिक हे सांगणारे. त्याच्यामुळं आता लोक नाही. पण आता नक्की ह्या 3 दिवसात जर सरकारने दखल नाही घेतली ओबीसीची तर याचा परिणाम नक्की केंद्र सरकारला भोगावं लागेल, महाराष्ट्र सरकारला भोगावं लागेल. हे 31 खासदार आलेत का 32 आलेत हे नंतर मग तुम्हाला त्याच्यावर नंतर बोलू ना तुम्ही.